मी तुम्हाला विनंती करतो, शेवटी निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. आणि लोकांना मी सांगेन की आज सरकारच्या वतीने कोणी येत नसेल, 8 दिवस म्हणजे सोपा नाही. त्याला आंदोलन करण्याची धमक लागते. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करेन, एक शिष्टमंडळ या ठिकाणच्या असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन द्या. काय तुम्ही निर्णय घेणार त्याचा जाब विचारा. आणि जाब विचारत असताना त्यांना सांगा की आमच्या माणसाचं कमी जास्त झालं तर या सरकारवर खुनाचा आरोप करण्याच्या बाबतीमध्ये भूमिका आम्हाला राज्य म्हणून आम्हाला सर्वांना घ्यावी लागेल. म्हणून तुम्हाला आम्ही उद्यापासून विनंती करतो, हे निष्ठुर सरकार आहे. अजिबात या सरकारला कुठल्या प्रकारची दयामाया नाही. हात जोडून विनंती करतो, तुमच्या लढ्यामध्ये आम्ही खांद्याला खांदा लावून उभा आहे. आज तुम्ही उपोषणाची निर्णय घ्यावा, जनतेसाठी घ्यावा. आणि आज आमची विनंती आहे, तुम्ही सोडा. आणि आज सोडा, आत्ता सोडा. आणि तुम्ही उपोषण सोडून तुमच्याबरोबर आम्ही, मी आहे आणि रोहित पवार असते आमच्या पक्षाचे नव्हे तर वेगवेगळ्या प्रकारच्या पक्षाच्या संघटनेचे नेते सुद्धा आता फक्त सिल्लोड नव्हे तर महाराष्ट्र बंद करण्याची ताकद करायची, अशा प्रकारची भूमिका घेऊ. तुम्हाला बरोबर घेऊन आम्ही आंदोलन करू. पवार साहेबांनी सांगितले 12 तारखेपर्यंत वाट बघू. 12 तारीख झाली, नाही झालं तर 13ला महाराष्ट्राचा चक्का जाम करण्याचा शेतकऱ्यांची ताकद काय हे म्हणजे तुमच्या बरोबर दाखवण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला बरोबर घेऊन आंदोलन करू. आता हे आंदोलन मंगेश साबळेचं सिल्लोड पुरतं मर्यादित न राहता हे आंदोलन महाराष्ट्रामध्ये पेटवण्याची तयारी आपण सर्वांनी ठेवावी, एवढीच विनंती करतो. आम्ही चळवळीमध्ये काम करणारे तुमच्यासारखे कार्यकर्ते आहेत. तुम्हाला शब्द देतो, आपल्या कुटुंबासाठी आणि या जनतेसाठी तुम्ही लढलाय, फार चांगलं लढलाय, निष्पापपणाने लढलेला आहे. आमची विनंती आहे, हे बघणार नाही तुमच्याकडं. आपण उपोषण सोडावं आणि चांगलं होऊन आमच्या बरोबर तुम्ही पक्ष बाजूला ठेवून सुद्धा आपण एकत्रित लढू. आणि तुम्हाला